नमस्कार, शुभ संध्याकाळ। सकाळी रामाचे दर्शन, मुंबादेवीचे दर्शन, त्याचबरोबर स्वामी समर्थ साईबाबांचे दर्शन मस्त झाले। आता आम्ही कुठे चाललोय दर्शनाला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। इथून आमचा प्रवास चालू झाला होता, तर आता आम्ही निघालो होतो बँड्राला। आता तिथे काय होते तर तिथे होते सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट यांच्याकडून श्री रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार होता। खूप भाविकांनी ह्या ठिकाणी गर्दी केली होती। इकडचा उत्सव तर बघण्यासारखा असतो। आता इथे काय काय असतं, कसा होतो इकडचा उत्सव, तो मी तुम्हाला इकडे दाखवेन, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा। सगळ्यात पहिलं तर आम्हाला इथे आईंचे दर्शन झाले। हे होते श्री जगदंबा महिषासुरमर्दिनी आई। जय श्री राम अशी सुंदर अशी रांगोळी इथे काढण्यात आली होती। आणि रामनवमी होती तर रामाची प्रतिमा तर असायलाच पाहिजे। सुंदर अशी सजावट करून रामाची प्रतिमा उभारली होती। त्याचप्रमाणे हे खुद्द सद्गुरू बापू ची ही प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आली होती। खूप सुंदर असं इथे फुलांनी सजावट केलं होतं। बघताक्षणी मनात भरून जाईल असं होतं सगळं दृश्य। इथे भाविकांनाही बसायची उत्तम अशी सोय केली होती आणि भाविकही खूप मन लावून इथे उत्साह साजरा करत होते। आता मी कुठे चालली होती तर आता मी चालली होती सुदीप जवळ। सुदीप म्हणजे कोणाचे नाव नाही, तर हे 6 प्रकारचे सुदीप येतात। एक येतं दर्शन सुदीप, दुसरं इच्छापूर्ती सुदीप, तिसरं स्वेच्छा संकल्प सुदीप, चौथं पीडानाशक सुदीप, 5वं जन्मदिन सुदीप आणि 6वं येतं बाधा निवारक सुदीप। तर आम्ही घेतलं होतं बाधा निवारक सुदीप। याचं महत्त्व काय तर जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनात क्लेशामय बनवतात। या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी व असा प्रभाव कमी झाल्यावर श्रद्धावन बाधा निवारक सुदीप अर्पण करतात। तेच आम्ही घेतलं होतं, जे तुम्हाला दिसत असतं। नो हाँ हाय इथे आपल्याला साईबाबांचेही दर्शन होते। हे होते श्री क्षेत्र द्वारकामाई। प्रत्यक्षात द्वारकामाईतच आल्यासारखं वाटत होतं। भरपूर जणांना अनिरुद्ध बापूंबद्दल खूप सारी माहिती, तर काहींना माहिती नाही, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते। 1917 साली होळी पौर्णिमा या दिवशी श्री साईबाबांच्या सूचनेनुसार श्री साईबाबांची मूर्ती हेमाडपंतांच्या घरी प्रकटली। ती मूर्ती आजही तेथे आहे। श्री हेमाडपंतांना श्री साईनाथांनी आपला देह सोडण्यापूर्वी बोलावून घेऊन एक रुद्राक्ष, माळ, शालिग्राम व छोटा त्रिशूळ दिला व तुझा वंशात ही माहिती गुप्त ठेवण्याबद्दल बजावून सांगितले व पुढील अवतारात मी स्वतः साई निवासमध्ये येऊन ह्याच गोष्टी परत मागेन व माझ्या ह्याच रूपाचे दर्शन तुझ्या वंशजांना घडवून असे वाचन दिले। 1996 साली श्री अनिरुद्धाने हेमाडपंतांच्या मुलाने व नातवाने पूर्णपणे गुप्तता पाळलेल्या ह्याच गोष्टी हेमाडपंतांचे नातू श्री अप्पासाहेब दाभोळकर आणि नासून सौ मीनाताई दाभोळकर यांच्याकडे मागितल्या व त्यांना साक्षात साई रूपात दर्शन दिले। वरील सर्व वस्तू तसेच श्री हेमाडपंतांची पगडी, श्री साईबाबांनी दिलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आजही तेथेच आहे। श्री साई सच्चरित्र कोट्यावधी साई भक्तांचा अत्यंत लाडका ग्रंथ हे साई चारित्र साई निवास या हेमाडपंतांच्या निवासस्थानी लिहून पूर्ण झाले। ते साई निवास आजही तसेच आणि तीच पवित्र स्पंदने कायम राखून मुंबईत वांद्रे येथे लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। प्रत्येक बापू भक्त रामनवमीच्या दिवशी आपल्या लाडक्या श्री अनिरुद्ध बापूंचे दर्शन घ्यायला येतात। बापू सांगतात की मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर रामनाम द्या, घोर कष्टारून स्तोत्र म्हणा आणि भक्ती मार्गाचा स्वीकार करून दुर्बलाच्या सेवेत कार्यरत व्हा। त्यांचं तर असंही म्हणणं आहे की माझ्याबरोबर आलात तर तुमचे स्वागत आहे, अतिशय प्रेमाने, परंतु कोणीही बरोबर आले नाही, अगदी सगळं जग माझ्या विरोधात उभं राहिलं तरी मी पुढे पुढे चालतच राहणार, हे स्पष्टपणे बजावतात। तो हा अनिरुद्ध म्हणजे आपले लाडके अनिरुद्ध बापू।
बापूंबद्दल तुम्हाला मी माहिती देईल तितकी कमीच आहे. तुम्हाला मी हळूहळू त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करत जाईल. तुम्ही इथे म्हणाल की मी हे कसले दर्शन घेत आहे. हे तर साधासा पाळणा दिसतो. तर हा साधासुद्धा पाळणा नाही आहे बरं का. तर हा होता सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ज्या पाळण्यामध्ये लहानपण त्यांचं गेलं तोच हा पाळणा होता. किती सुंदर अशी सजावट केली होती. यानंतर आम्ही दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी परत निघालो होतो. मध्येच आम्हाला निघताना आमच्या काकाचे घर लागते. त्या ठिकाणी आम्ही काकाला भेटायला आलो होतो. खूप दिवस झाले होते काकाला भेटून, त्यामुळे आम्ही काकाला भेटायला आलो. काकाला बरं, काकाला बरं, काकाला दे, काकाला दे, पहिलं काकाला बरं, काकाला बरं, काकाला बरं, हां बरं बरं, काकाला दे. काकाला दे ना, दे काकाला, काकाला बरं बरं बरं, हां बरं, तू 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 गौरांश आणि त्याच्या काकाची मस्ती बघा किती चालू आहे. आजचा आमचा दिवस खूप छान गेला. आमच्याकडून सर्वांना हरिओम, श्रीराम, अपघात न